नमस्कार। आपण टीव्ही पाहताना रिमोटचा वापर करतो जो बॅटरीवर चालतो। मोबाईल वापरतो ज्याची बॅटरी आपण रोज चार्ज करतो। एवढेच नाही तर आता कार देखील इलेक्ट्रिक बॅटरीवर चालतात। पण तुम्हाला माहिती आहे का की सर्वात पहिली इलेक्ट्रिक बॅटरी केव्हा आणि कशी बनवली होती? या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देईन। अगोदर एका ह्यूमन बॅटरी सर्किटचे प्रात्यक्षिक पाहूया। येथे दोन धातूच्या प्लेट आहेत। ही कॉपरची प्लेट आहे आणि ही गॅल्वनाइज्ड आयनची प्लेट आहे। या दोन्ही प्लेट्स एका मीटरला जोडलेल्या आहेत। जेव्हा मी या प्लेट्सना अशा प्रकारे स्पर्श करतो तेव्हा तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे मीटरचा काटा हलत आहे। तर प्रामुख्याने एक खूपच थोडासा इलेक्ट्रिक करंट माझ्याद्वारे प्रवाहित होत आहे, ज्याची नोंद हा मीटर घेत आहे। घाबरू नका, याने शॉक लागणार नाहीये। तर समजून घेऊयात की हा करंट प्रवाहित कसा होतो। मी या प्लेट्सना अशा प्रकारे जेव्हा स्पर्श करतो तेव्हा मी या इलेक्ट्रिक वायर प्रमाणे या दोन्ही प्लेट्सला जोडतो। येथे कॉपर एका इलेक्ट्रॉन दात्याची भूमिका बजावतो आणि गॅल्वनाइज्ड आयन हे इलेक्ट्रॉन स्वीकारतो। या इलेक्ट्रॉनच्या प्रवाहालाच इलेक्ट्रिक करंट आपण असं म्हणतो। सन 1786 मध्ये लुइगी गॅल्वानी नावाचे एक इटालियन शास्त्रज्ञ जेव्हा दोन धातूपासून तयार केलेल्या शस्त्राने एका बेडकाचे विच्छेदन करत होते तेव्हा त्या बेडकाचा पाय किंचितसा हलला। ही आश्चर्याची गोष्ट होती, कारण बेडूक तर मेलेले होते। याच प्रसंगाने अलेक्झांड्रो वोल्टा हे प्रेरित झाले आणि सन 1800 मध्ये त्यांनी वोल्टाइक सेलचा शोध लावला। आशा करतो की तुम्हाला हे मॉडेल आवडलं असेल। पुन्हा भेटूयात अशाच मजेदार संकल्पनेसह। धन्यवाद।